हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 5 चं मॅथचं प्रॉब्लेम सेट नंबर 50। हा प्रॉब्लेम सेट मी दोन पार्टमध्ये घेणार आहे, पार्ट 1 अँड पार्ट 2। ठीक आहे, तर आजच्या पार्टमध्ये बघणार आपण क्वेश्चन नंबर 1 काय आहे, सॉल्व द फॉलोइंग अँड राइट द क्वेश्चन अँड रिमाइंडर। सिंपली काय दिले आपल्याला, डिव्हिजन दिलेले आहेत, त्या सॉल्व करायचे। ठीक आहे, बघा मी करून दाखवते। बघा फर्स्ट नंबर काय आहे, सॉल्व द फॉलोइंग अँड राइट द क्वेश्चन अँड रिमाइंडर। आता आपल्याला 32 चा टेबल बनवायचा आहे। हे बघा मी इथं बनवून घेतलेला आहे, तुम्हाला सॉल्व करून दाखवते कशी करायची। 32 आणि इथं काय लिहायचं 184। ठीक आहे, आता बघा 32 च्या टेबलमध्ये हा 2 डिजिट नंबर आहे, तर इथं पण बघायचा 2 डिजिट नंबर आहे। 12 आहे का, नाही, ऑब्वियसली छोटा नंबर आहे, असणार आहे का, नाही, म्हणजे कशाने डिवाइड करायचं 0। इथं काय येईल 0 0, 2 - 0 2, 1 - 0 1। आता हा 8 काय करते मी, 8 काय घ्यायचा खाली घेऊन घ्यायचा 128। 128 आहे का टेबलमध्ये, 64 96 128 कोणत्या नंबरला आहे, 4 32 4 जा 4 कुठे येईल मग इथं क्वेश्चनमध्ये, आणि इथं काय येईल 128। याची काय करायची सबट्रॅक्शन, काय येईल मग 8 - 8 0 2 - 2 0 1 - 1 0। आता हा जो वर 4 राहिलेला आहे तो काय घ्यायचा खाली घेऊन घ्यायचा। आता ह्या 4 सोबत काही होते का, एवढा छोटा नंबर तर नाहीच आहे, 0 ने डिवाइड करू एकदा, 4 - 0 4। आता आपण किती पण 0 ने डिवाइड केला तरी आन्सर चेंज होणार आहे का, नाही। ठीक आहे, म्हणून हे झालं आपलं आन्सर। आता या क्वेश्चनचं काय सांगितलेलं आपल्याला, क्वेश्चन काढायचं। क्वेश्चन मीन्स आपलं जे आन्सर आलं ते 0 4 0 आणि रिमाइंडर किती आली, रिमाइंडर किती आली 4। अशा प्रकारे सॉल्व करायचं। आधी काय करायचं, पूर्ण टेबल जो आहे तो बनवून घ्यायचा आणि नंतर सॉल्व करायचं स्टेप बाय स्टेप। ठीक आहे, बघा सेकंड नंबर काय 5586 डिवाइडेड बाय 87। ठीक आहे, डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहू। बघा मी इथे 87 चा टेबल बनवून घेतलेला आहे। जर तुम्हाला टेबल बनवता नसेल येत तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा, मी ते पण एक त्याच्यासाठी पण एक व्हिडिओ बनवेल। ठीक आहे, 87 बघा, आता आधीचे 2 डिजिट घ्यायचे, इथं 2 डिजिट आहे म्हणून आधी 2 डिजिट बघायचे। 55 आहे का टेबलमध्ये, नाही, याच्या 87 पेक्षा स्मॉल नंबर आहे, म्हणजे कशाने डिवाइड करावं लागेल 0 ने। ठीक आहे, 5 - 0 5 5 - 0 5 आणि हा काय घेईल 8 काय खाली होऊन जाईल। 558 आहे का टेबलमध्ये, 558 22 आहे, नंतर 609 आहे। आता आपल्याला 609 तर मोठा होणार आहे, आपल्याला काय पाहिजे 558 पेक्षा स्मॉल नंबर। 609 काय येईल मोठा नंबर येईल, मग त्याच्यापेक्षा स्मॉल कोणता आहे 522, म्हणजे काय येईल 87 6 जा 528, म्हणजे इथं काय येईल 6 522। कधी पण लहान नंबर घ्यायचा। ठीक आहे, 8 - 2 6 5 - 2 3 5 - 5 0। आता काय करते, परत जो 6 वर राहिलेला आहे तो काय येते खाली घेऊन घेते। हे असं नाही केलं तरी चालते। ठीक आहे, 366 आहे का टेबलमध्ये, बघा 366 नाही, त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर बघा 435 मोठा आहे, 348 आहे स्मॉल, म्हणजे 87 4 जा 348। आता याची सबट्रॅक्शन करायची, कशी करायची, 6 मधून 8 मायनस होतात का, नाही, म्हणजे इथं काय करायचं बॉरो करावं लागेल। 6 कट होऊन काय होईल 16, इथं काय होईल 6 कट होऊन 5 16 - 8 8 5 - 4 1 3 - 3 0। आता 18 ची डिव्हिजन होऊ शकते का काही, नाही, कारण हा स्मॉल नंबर आहे 87 पेक्षा। हे मग काय आलं आपलं क्वेश्चन, काय आला क्वेश्चन 064 आणि रिमाइंडर काय आली 80। हे प्रत्येक क्वेश्चनच्या वेळेस लिहायचा। ठीक आहे, समजला क्वेश्चन। बघा थर्ड नंबरचं काय 1207 डिवाइडेड बाय 27। मी इथं 27 चा टेबल बनवून घेतलेला आहे। ठीक आहे, सिम्पली मल्टिप्लिकेशन 27 × 1 27 × 2 सिम्पली मल्टिप्लिकेशन। ठीक आहे, आता त्याला डिव्हिजन करूया। 27 डिवाइडेड 1207 कशाने डिवाइड होईल, आधी तर 2 डिजिट घ्यायचे म्हणून काय होईल 0 ने, 2 - 0 2
1 मायनस 0 1. आता हा 0 खाली आला. ठीक आहे. आता 120 आहे का टेबलमध्ये? नाही आहे. 135 आहे. 135 120पेक्षा मोठा नंबर आहे म्हणून काय घ्यावं लागेल आपल्याला? 108. 27 4 जा काय लिहितं मग 4. तर काही 108. याची काय करायची? सबट्रॅक्शन. आता 0मधून 8 जातात का? नाही. म्हणजे इथं काय करावं लागेल? बॉरो. इथं काय येईल? 10 आणि इथं 2 कट होऊन 1. 10 मायनस 8 2. 1 मायनस 0 1. 1 मायनस 1 0. आता हा जो 7 आहे तो वरचा खाली घेऊन घेते. 127 आहे का 127 टेबलमध्ये? नाही. त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर बघायचा आहे. काय आहे? 108. म्हणजे 27 4 108. याची पण काय करायची? सबट्रॅक्शन. 7 मायनस 8 होतात का? नाही होत. म्हणून काय करावं लागेल? बॉरो करावं लागेल. 7 कटून इथं काय येईल? 17. तर 2 कटून 1 राहील. 17 मायनस 8 9. 1 मायनस 0 1. 1 मायनस 1 0. काय येते मग? क्वेश्चन काय आला आपला? 0 4 4 आणि रिमाइंडर 90. ठीक आहे. बघा 4 नंबर काय? 8543 डिवायडेड बाय 41. चला डिव्हिजन करूया. मी तर 41चं टेबल बनवून घेतलेलं आहे. 41 डिवायडेड बाय 8543. ठीक आहे. आता 2 डिजिट घेऊ. 41च्या टेबलमध्ये 85 येतात का? 85 नाही आहेत. पण 85पेक्षा स्मॉल नंबर कोणता आहे? 82. म्हणजेच 41 2 जा 82. याची काय करायची? सबट्रॅक्शन. काय येईल? 5 मायनस 2 3. 8 मायनस 8 0. आता वरचा जो 4 आहे तो खाली घेऊन घेते. 34 आहे का टेबलमध्ये? 34च नाही आहे. आपला सर्वात छोटा नंबर काय आहे? 41 आहे. म्हणजे कितीने डिवाइड करावं लागेल ते? 0ने. तर काय येईल? 0 0. 0ने डिवाइड केलं. 4 मायनस 0 4. 3 मायनस 0 3. आता जो वरचा 3 राहिलेला आहे तो काय करते? परत मी खाली घेऊन घेते. 343 आहे का? 343 बघा. 343 नाही. 369 आहे. पण तो मोठा नंबर आहे. त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर कोणता आहे? 328. काय आहे? 41 8 जा म्हणजे काय येईल? कशाने डिवाइड होईल? 8ने. 328. याची सबट्रॅक्शन करायची. 3मधून 8 मायनस नाही होत म्हणजे इथं काय करायचं? बॉरो करायचं. इथं काय होईल? 13. इथं कट होऊन 3. 13 मायनस 8 5. 3 मायनस 2 1. 3 मायनस 3 0. आता हे होऊ शकते का काही? नाही. म्हणजेच आपला काय आला? क्वेश्चन काय येईल? क्वेश्चन येईल 208 आणि रिमाइंडर 50. ठीक आहे. बघा 5 नंबर काय? 2304 डिवायडेड बाय 43. 43चा टेबल मी इथे बनवून घेतलेला आहे. 43 2304. काय करायचं? सर्वात आधी 23ला डिवाइड होते का 43ने? नाही. म्हणजेच काय करावं लागेल? 0ने डिवाइड करावं लागेल. 3 मायनस 0 3. 2 मायनस 0 2. आता हा 0 खाली घेतला मी. 230 आहे का टेबलमध्ये? 230 258 आहे. म्हणजे मोठा नंबर आहे. त्याच्यापेक्षाच मोठा लहान कोणता आहे? 250. काय? 43 5 जा 215. याची काय करायची? सबट्रॅक्शन. काय येईल? इथं कट होऊन 10. इथं 2. 10 मायनस 5 5. 2 मायनस 1 1. 2 मायनस 2 0. हा जो वरचा 4 राहिलेला आहे तो खाली घेऊन येऊ शकते. 154. 154 आहे का टेबलमध्ये? 172 आहे. तो मोठा नंबर होते. त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे? 129. 43 3 जा 129. याची काय करायची? सबट्रॅक्शन. 4मधून 9 मायनस नाही होत म्हणजेच काय करावं लागेल? बॉरो. इथं काय येईल? 14. इथं काय राहील? 5 कट होऊन 4. 14 मायनस 9 5. 4 मायनस 2 2. 1 मायनस 1 0. तर काही होऊ शकते का याच्यानंतर? नाही. म्हणजेच आपला क्वेश्चन काय येईल? 053 आणि रिमाइंडर 25. ठीक आहे. बघा 6 नंबर काय? 56,741 डिवायडेड बाय 26. 26चा टेबल इथं बनवून घेतलेला आहे मी. बघा डिवाइड करू आपण 26ने. 741. बघा 26च्या टेबलमध्ये 56 येते का?
नाही आहे काय ते त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर 52. 26 2 जा 52. बघा 6 - 2 4 5 - 5 0. तर 7 खाली येऊन जाईल. 47 आहे का 47 टेबलमध्ये? 52 आहे. 52 पण काय होते 47पेक्षा मोठा होते. त्याच्यापेक्षा स्मॉल कोणता आहे? 26. म्हणजेच कशाने डिवाइड होईल? 1 26. काय मग 7 - 6 1 2 4 - 2 2. आता जो 4 आहे तो खाली घेऊन येते. 214 आहे का टेबलमध्ये? 200 कुठे आहे? 208 आहे. 208 नंतर काय 234. हा मोठा होते म्हणजेच 208 लागेल आपल्याला. 26 8 जा 208. काय येईल मग? तर 4 कट होऊन 14 1 कट होऊन 0. 14 - 8 6 0 - 0 0 2 - 2 0. आता जो वरचा 1 राहिलेला आहे तो घेऊन येते खाली. काय आलं 61. 61 आहे का टेबलमध्ये? नाही. त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर कोणता आहे? 52. 26 2 जा 52. काय सबट्रॅक्शन 1 मधून 2 मायनस होत नाही म्हणून काय करावं लागेल? बॉरो. इथं 1 कट होऊन 11 आणि 6 मधून बॉरो केला म्हणून इथं 5. 11 - 2 9 5 - 5 0. काय मग आपले क्वेश्चन त्याला 2182 आणि रिमाइंडर आली 9. ठीक आहे. हा जो प्रॉब्लेम सेट आहे याचा पुढचा पार्ट जो आहे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. धन्यवाद.